तर आजच्या सेशनचे दोन टॉपिक्स आहेत. एक तर न्यूबॉर्न केअर, ज्याला आपण बोलतो ENBC किंवा इसेन्शियल न्यूबॉर्न केअर, आणि दुसरा टॉपिक आपण जो आज शिकणार आहोत तो आहे NBR, ज्याला आपण बोलतो न्यूबॉर्न रेससिटेशन. म्हणजे बाळाने काय केलं नाही, है ना, बाळ व्यवस्थित ब्रिदिंग करत नाही आहे, तर त्या गोल्डन मिनिटमध्ये काय काय स्टेप्स स्टाफला परफॉर्म करायच्या आहेत, यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहिला टॉपिक आहे आपला रेग्युलर टॉपिक टॉपिक आहे न्यू बॉर्न केअर, ज्याला आपण बोलतो इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. बरं, कुणाला आठवतं का, आपण जो एक एरिया बनवतो लेबर रूम मध्ये, आपला एक एरिया असतो बरोबर, जिथे आपण न्यूबॉर्न केअर परफॉर्म करतो, त्या एरियाला काय नाव आहे? कुणाला आठवतं का? एक डेडिकेटेड एरिया असतो आपल्याला नेहमी आपल्या लेबर रूम मध्ये, जिथे आपण न्यूबॉर्न केअर परफॉर्म करतो किंवा न्यूबॉर्न रेसिसिटेशन परफॉर्म करतो. त्या एरियाला काय नाव आहे? कुणाला आठवतं का? सिद्धेश्वर हॉस्पिटल, ममता हॉस्पिटल, मथुरा हॉस्पिटल, काय आठवतं? त्या एक एरिया असतो डेडिकेटेड बरोबर, जिथे आपण या सगळ्या गोष्टी परफॉर्म करतो, हे सगळे इंटरव्हेन्शन्स आपण फॉलो करतो. तर त्या एरियाला बोलतात NBCC किंवा न्यूबॉर्न केअर कॉर्नर. तर एक एरिया जिथे आपलं वार्मर अवेलेबल असतं, आपलं सगळं रेसिसिटेशनची किट रेडी असते, तर त्या एरियाला आपण बोलतो न्यूबॉर्न केअर कॉर्नर. आधी आपण कॉर्नर बोलायचो, आता त्याला डिफाईन केलेलं आहे, त्याला आपण बोलतात न्यूबॉर्न केअर एरिया. तर आता आपण त्याला कॉर्नर बोलत नाही, तर एक डेडिकेटेड एरिया, ज्याला आपण बोलतो न्यूबॉर्न केअर एरिया, जिथे आपलं रेडियंट वार्मर, फंक्शनल रेडियंट वार्मर सोबत न्यूबॉर्न केअरची किट आणि न्यूबॉर्न रेसिसिटेशनचे सगळे इक्विपमेंट्स हे त्या एरियामध्ये अवेलेबल असतात. तर कोणी मला सांगाल का, वार्मर कुठे असायला पाहिजे? लेबर रूम आणि ओटी मध्ये एकच वार्मर पाहिजे की दोन वार्मर पाहिजे? काय वाटतं? व्हिडिओ सगळ्यांचे ऑफ आहे आणि मला असं वाटतं मी दोन ऍक्च्युली स्वतःशी बोल. दोन असायला पाहिजे सर. व्हेरी गुड. तर वार्मर तुमच्या ओटी मध्ये एक आणि लेबर रूम मध्ये एक, असे दोन रेडियंट वार्मर्स सेपरेट असायला पाहिजे दोन्ही रूम साठी. व्हेरी गुड. तर दोन्ही फंक्शनल असायला पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. दोन म्हणजे फक्त दोन नाही, तर दोन्ही फंक्शनल असायला पाहिजे. वार्मर किती वेळा आधी ऑन करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ममता हॉस्पिटल, तुमचे पण व्हिडिओज ऑन करा. कोणाचाच व्हिडिओ ऑन नाहीये स्टाफ बेसिकली, जर तुम्ही कुठल्या कामामध्ये नसाल. हा, वार्मर कधी ऑन करायचं? 10 मिनिटं आधी, 5 मिनिटं आधी, तर कधी 10 मिनिट, चालतं? 10 10 मिनिट्स. बरं, 10 मिनिट्स. कुणाला वाटतं काही वेगळा आन्सर आहे? 20 मिनिट्स, 30 मिनिट्स? 10 मिनिट्स. 10 मिनिट्स सगळ्यांना वाटतं 10 मिनिट्स. तर ऍक्च्युअल गाईडलाईन जी आहे वार्मर ऑन करायची, ती कधी आहे? 30 मिनिट्स, है ना. 30 मिनिटं आधी आपलं रेडियंट वार्मर, जेव्हा आपण डिलिव्हरीच्या इमिनंट साइन्स बघतो, है ना, जेव्हा तुम्हाला क्राउनिंग दिसते, पाउटिंग ऑफ एनस आहे, है ना, थिनिंग ऑफ पेरिनियम आहे, एक अर्ज आहे पुश करण्याची, तर जेव्हा तुम्हाला हे साइन्स दिसतात, तेव्हा आपल्याला साधारणतः वार्मर ऑन करायला पाहिजे. म्हणजे बिफोर ½ ऑफ डिलिव्हरी ऑफ बेबी आपल्याला वार्मर ऑन करायचं आहे. बरं, का बरं अर्धा तास आधी ऑन करायचं आहे आता सांगा? का बरं? तर 10 मिनिटामध्ये गरम होईल, मग अर्ध्या तासामध्ये का ऑन करायचं? ममता हॉस्पिटल, शुभम, प्रिया, अ, अजून कोण आहे ममता हॉस्पिटल मधनं? कालिंदा, व्हिडिओज ऑन करा आणि आन्सर करा. का बरं ऑन करायचं अर्ध्या तास आधी वार्मर? सर तो तेवढा वेळ घेत असेल ना नॉर्मली. गरम करायला वेळ घेते तर. अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे वारंवार ऑन करण्यामागे, मे बी आपण ती स्टेप आता फॉलो नसेल करत, तर जेव्हाही आपण वॉर्मर ऑन करतो अर्ध्या तासाआधी, तर त्या वॉर्मर मध्ये दोन ग्रीन शीट्स, म्हणजे दोन टॉवेल्स आपल्याला गरम होण्यासाठी वॉर्मर मध्ये ठेवावे लागतात. ठीक आहे? का बरं प्रीवॉर्म शीट्स लागतात? जेव्हाही आपल्याला आफ्टर डिलिव्हरी बाळाला ड्राय करतो किंवा कव्हर करतो, तर त्या शीट्स नेहमी कशाला असायला पाहिजे? प्री वॉर्म, गरम. अदरवाईज बाळ थंड पडू शकतो, हायपोथर्मिया होऊ शकतो. म्हणून आपण वार्मर जस्ट ऑन करून ठेवत नाही अर्ध्या तासाआधी, तर ऑन करून त्याच्यामध्ये दोन शीट्स किंवा दोन टॉवल आपण गरम होण्यासाठी वार्मर मध्ये ठेवतो. तर दोन का? एका शीटने आपण ड्राय करणार बाळाला, ती शीट थोडी ओली होईल,
तर ती आपण डिस्कार्ड करू आणि दुसऱ्या प्रिवाम शीटने आपण बाळाला हेड टू टो कव्हर करू. म्हणून आपल्याला 2 शीट्स लागतात. तर आता पण आपण बघितलं की जो एरिया आहे त्याला आपण बोलतो न्यूबॉर्न कॉर्नर एरिया, न्यूबॉर्न केअर एरिया. 2 वॉर्मर्स असायला पाहिजे, लेबर रूम आणि ओटी साठी सेपरेट. तिसरी गोष्ट आपण बघितली, वार्मर अर्ध्या तासाआधी ऑन करायचं आणि 2 शीट्स प्रिवार्म होण्यासाठी आपण वार्मर मध्ये ठेवतो. आता मला सांगा, वार्मर प्लेसमेंट कसं असायला पाहिजे? भिंतीला चिपकून असायला पाहिजे, की मध्ये असायला पाहिजे, की दोनच बाजू उघड्या पाहिजे, की एकच बाजू उघडी पाहिजे? कसं पाहिजे बरं वार्मरची प्लेसमेंट? काय वाटतं? काय वाटतं, कोणाला सांगा? वार्मर कसं ठेवायला पाहिजे? कुणी सांगू शकतं? जनाशिस्त्र तुम्ही बोलत आहे, तुम्ही म्यूट आहे, एकदा अनम्यूट करा. चारी बाजूनी ओपन असायला हवं ना. व्हेरी गुड. तर वार्मर असं भिंतीला चिपकून नको कधीच, मध्ये ओके. असायला पाहिजे भिंतीच्या, जेणेकरून जे क्रेडल्स आहेत आपले वार्मरचे, ते आपल्याला तिन्ही बाजूनी ओपन करता येईल. म्हणजे आपण बाळाला जेव्हा रेसिसिटेट करू तेव्हा 2 ते 3 व्यक्ती तिथे असतील, है ना, डॉक्टर्स असतील, 2 स्टाफ असतील, तर तिघांनाही तिन्ही बाजूनी बाळाला इंटरव्हेन्शन करता येईल. म्हणून वार्मरची प्लेसमेंट ही कधीच भिंतीला जर तुम्ही चिपकवलं तर काय होईल, 2च बाजू ओपन करता येईल, है ना, बाजूची आणि पुढची. म्हणून ही प्लेसमेंट चुकीची आहे. तर वार्मर हे भिंतीपासून दूर असायला पाहिजे, जिथे आपल्याला तिन्ही बाजूनी इंटरव्हीन करता येईल. ठीक आहे. आणि वार्मरच्या जवळ कुठल्याच चेअर, कपबोर्ड्स, है ना, ज्या गोष्टी कामाच्या नाही आहेत त्या ठेवायला नको. म्हणजे आपल्याला रेसिस्टेट करताना किंवा केअर प्रोव्हाइड करताना अडचण जायला नको. ठीक आहे. तर वार्मरचा जो एरिया आहे तो एकदम ओपन पाहिजे. क्लिअर झालं हे सगळ्यांना? ठीक आहे. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे वार्मरची प्लेसमेंट, की आपण तिन्ही बाजूनी त्याला ओपन आहे, ओपन करता येईल असं प्लेस करायला पाहिजे. ओके. तर बेसिकली आपण बघितला हा न्यूबॉर्न केअर एरिया. आता मला सांगा, न्यूबॉर्न केअर किट, है ना, आता बाळ झाल्यानंतर आपण काय प्रोव्हाइड करतो? न्यूबॉर्न केअर, ज्याला आपण बोलतो ENBC किंवा इसेन्शियल न्यूबॉर्न केअर. म्हणजे प्रत्येक बाळामध्ये, नॉर्मल डिलिव्हरीनी झालेला असो किंवा सिक्स सेक्शननी झालेला असो, केअर तर आपल्याला प्रोव्हाइड करायचंच आहे. का बरं केअर प्रोव्हाइड करावं लागतं बरं? इसेन्शियल का म्हटलेलं आहे त्याला? इसेन्शियल केअर का बरं बोललेलं आहे? कारण जर तुम्ही बाळाला इसेन्शियल केअर प्रोव्हाइड केला नाही तर बाळ थंडा पडू शकतो, है ना, बाळाला हायपोग्लायसिमिया होऊ शकतो, है ना, फिडिंग सुरू नाही केली तर. जर विटॅमिन के चा प्रॉपर डोसेस दिला नाही तर ब्लिडिंग होऊ शकते, है ना. जर तुम्ही कंजेनायटल अॅनोमली बाळाला चेकच नाही केल्या तर बाळाला लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणून असा केअर जो प्रत्येक बाळाला इसेन्शियल आहे, ज्याच्यामुळे बाळाला होणारा मृत्यू किंवा मॉर्बिडिटी, कुठलेही कॉम्प्लिकेशन्स वाचवण्यापासून मदत होईल. ठीक आहे. म्हणून आपल्याला, जसं तुम्हाला माहिती आहे, बाळ झाल्या झाल्या 1 मिनिटामध्ये काय खतरा असतो बाळाला? पहिल्या मिनिटामध्ये बाळ का बरं कॉम्प्लिकेटेड होतं? बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, है ना, पहिल्या मिनिटामध्ये. पहिल्या तासामध्ये बाळ हायपोग्लायसिमिक होऊ शकतं जर तुम्ही फिडिंग सुरू नाही केली. पहिल्या दिवसामध्ये जर तुम्ही बाळाला कव्हर करून नाही ठेवलं तर हायपोथर्मिया होऊ शकतो. पहिल्या वीकमध्ये जर तुम्ही बाळाला असंच हँडल केलं, हँडवॉश केलं नाही, हायजीन प्रॅक्टिसेस फॉलो केला नाही, तर बाळाला सेप्सिस होऊ शकतो. तर पहिला मिनिट इम्पॉर्टंट आहे, पहिला तास इम्पॉर्टंट आहे, पहिला दिवस इम्पॉर्टंट आहे, पहिला हप्ता इम्पॉर्टंट आहे, है ना. याला आपण बोलतो अर्ली न्यूबॉर्न, है ना. 1 वीक पर्यंतची बाळं असतात त्याला आपण बोलतो अर्ली न्यूनेट किंवा अर्ली न्यूबॉर्न. ठीक आहे. तर आपण आता बघूया की प्रत्येक बाळामध्ये कुठलं कुठलं इसेन्शियल न्यूबॉर्न केअर आपल्याला परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. तर मी तुमच्याकडनंच ऐकणार आहे पहिले आणि मग मी तुम्हाला सांगेन. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट येते आपली किट, जी आपण बोलत होतो. त्या किटमध्ये तुम्हाला काय काय असायला पाहिजे असं वाटतं? मथुराई हॉस्पिटल, ममता हॉस्पिटल तुमचं अगोदर पण झालेलं आहे मान्यता, काही आठवतं? अनम्यूट करून बोला. रुपाली कालेल, सविता, सुजाता, जास्मिनी, सॅम्युअल, प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओज, है ना, व्हिडिओज पण ऑन करा. है ना, ही माझी ट्रेनिंग सुरू नाही आहे, है ना, ही तुमच्या सगळ्यांची ट्रेनिंग आहे. सगळ्यात आधी सर, ट्रे जो आपण तयार करतो बेबी आउट हा, आल्यावर काय हँडल असायला करायचं. पाहिजे त्याच्यामध्ये? त्या ट्रे मध्ये, त्याच्यामध्ये बेबीच्या केअर ट्रे मध्ये काय काय असायला पाहिजे? एक एक स्टराईल सांगा. टॉपने कव्हर केलेला हवा तो. हे काय असेल, कोणाला वाटतं? हे काय असेल, कोणाला वाटतं? काही माहिती आहे कोणाला? लक्षात येतंय बघून?
हे गायनिक पॅड आहे सर. म्हणजे गायनी पॅड आहे. त्याला पॅड म्हणू शकता. बाळाला आपण जे वापरतो ना त्याला आपण बोलतो शोल्डर रोल. हा है ना? हा. शोल्डर रोल म्हणजे काय करायचं, तुम्हाला ग्रीन शीट घ्यायची आहे आणि ग्रीन शीटला तुम्हाला काय करायचं आहे, रोल करायचा आहे. है ना? असा रोल करायचा, किंवा तो आपला बँडेजचा थान असतो त्यालाही तुम्हाला रोल करता येईल. असा रोल करायचा आहे. आणि हा किती जाड पाहिजे? 2 ते 2.5 सेंटीमीटर, म्हणजे याची जी रुंदी आहे ती किती पाहिजे? आपला 2 रुपयाचा कॉईन असतो ना एवढा, तर तेवढा जाड ठीक असा आपल्याला शोल्डर रोल बनवायचा आहे. तर आपण बोलतो ना पेरिनियल पॅड, तर तसाच शोल्डर रोल, पण हा गोल असायला पाहिजे, रोल्ड असायला पाहिजे, तर याला बोलतो शोल्डर रोल. हा कधी कामात येतो माहिती आहे का तुम्हाला? शोल्डर रोल ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे किटमध्ये. जेव्हा बाळ रडत नाही आणि आपल्याला बाळाला रेसिस्टेट करायचं आहे किंवा अंबू करायचं आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हा शोल्डर रोल बाळाच्या शोल्डरच्या खाली लावा. है ना? तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट आहे बाळाला रेसिडेट करताना काय, अंबू बॅग पाहिजे की नाही? अंबू बॅग किटमध्ये आहे? अंबू बॅग सगळ्यांकडे आहे सर. आहे. आहे. बरं, आता अंबू बॅग तर आहे, मग मास्क किती पाहिजे? मास्क किती पाहिजे, एक की दोन? दोन. दोन का बरं दोन? सगळ्यांकडे दोन मास्क आहेत का? साइजेस मध्ये फरक असू शकतो ना, बरोबर. म्हणजे बेबी वेट प्रमाणे, किंवा ऐन वेळे हाताला जर मिळालं नाही तर इमर्जन्सी मध्ये पटकन दिसायला हवं. अच्छा, तर दोन मार्क्स म्हणजे दिसतंय तुम्हाला, छोटं हा. आणि मोठं. हे झिरो दिसतंय. साईज आहे झिरो प्रीटम आणि साठी. है ना? बाळ जर लो बर्थ वेट आहे, प्रीटम आहे, तर तुम्हाला झिरो साईज मार्क्स म्हणजे छोटा मार्क्स वापरायचा आहे. कारण जेव्हा आपण मार्क्स लावतो तर फक्त नॅझल ब्रिज आणि चीन एवढंच कव्हर करायचं आहे, डोळ्यापर्यंत जायला नको. तर तुम्हाला अप्रोप्रिएट साईज मार्क्स पाहिजे. तर प्रीटम साठी नेहमी झिरो साईजचा मार्क्स, आणि फुल टर्म साठी बघा त्याच्यापेक्षाही थोडा मोठा आहे, कारण प्रीटर्म थोडे मोठे असतील, जास्त वेट असतील, तर तुम्हाला वन साईजचा मार्क्स वापरायचा आहे. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट, सक्शन इक्विपमेंट. तुम्ही काय वापरता सक्शनसाठी? सक्शन कॅथेटर आहे की म्यू म्युकस म्युकस सकर. एक्सट्रॅक्टर आहे? अच्छा, म्युकस फिडिंग ट्यूब. एक्सट्रॅक्टर आहे. फिडिंग ट्यूब. फिडिंग सहा. ट्यूब वापरता. आठ बरं, सहा. किती डीप करायला पाहिजे सक्शन करताना? पूर्ण ह्याच्यामध्ये ट्रॅकियाच्या म्हणजे खाली जाईल. ओरल करता पहिले, नॅझल करता की ओरल करता? ओरल. पहिले ओरल, तर ओरल 4 to 5 सेंटीमीटर डीप, थोडी डीप करतो. आणि मग नॅझल जे 1 to 2 सेंटीमीटर डीप, थोडी सुपरफिशियल. है ना? पहिले नॅझल आपण कधीच करत नाही. जर तुम्ही पहिले नॅझल केली तर ओलर इरिटेशनमुळे काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? बाळ ऍस्पिरेट करू शकतो. है ना? म्हणून नेहमी एम फॉलोड बाय एन, म्हणजे माउथ फॉलोड बाय नोज. तर सक्शन साठी जे तुम्ही सक्शन कॅथेटर वापरता, फिडिंग ट्यूब वापरता, म्युकस एक्स्ट्रॅक्टर आहे, किंवा हे पेनग्विन आहे माझ्याकडे, जेही तुमचं इक्विपमेंट आहे ते रेडी असायला पाहिजे. कॉर्ड क्लॅम्प, है ना, स्टराईल कॉर्ड क्लॅम्प, हा ऑटोक्लेव्ड केलेला नको, किंवा हा अनस्टराईल नको, हा पॅक्ड असायला स्टराईल. पाहिजे. विटॅमिन के आहे का सगळ्यांकडे? हो सर. है ना? अच्छा, विटॅमिन के किती एमजी मध्ये येतं बरं? दोन असतात सर, 1 ml आणि 0.5. झिरो 0.5 पॉईंट एम फाय एल. पण आपलं जे हे आहे ते नेहमी एमजी वर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आहे किती? है ना? आता तुम्ही 1 लिटरची बिस्लरीची बॉटल घेतली, पण त्याच्यामुळे होऊ शकते कमी वॉटर आहे. तर याचं तुम्हाला एम एल नाही बघायचं, हे बघायचं आहे की याच्यामध्ये किती एमजी विटॅमिन के आहे. तर हे 1 mg मध्ये पण येतात, 0.5 mg मध्ये पण येतात, 10 mg पण मध्ये पण येतात. तर तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला बघायचं आहे. 1 mg. बिल बघायचं नाही. है ना? ते 2 ml मध्ये पण येऊ शकतात, 3 ml मध्ये पण येऊ शकतात, पण तुम्हाला बघायचं काय आहे की या एम एल मध्ये किती एमजी विटॅमिन के आहे. ठीक आहे? 0.5 असेल तर पॉईंट बेबीला. फाय युजली अवेलेबल असतं. कुठे कुठे 1 mg चे पण अँप्युल्स येतात, आणि कुठे बऱ्याच ठिकाणी मी 10 mg चे पण अँप्युल्स बघितलेले आहेत. तर तुम्हाला बघायचं आहे, कारण नेहमी विटॅमिन के हे बाळाच्या वेटनुसार दिलं जातं. प्रत्येक बाळाला आपण सेम डोस देत नाही, 0.5 किंवा 1. है ना? बाळाच्या वेटनुसार दिलं जातं. म्हणून तुमच्याकडे किती एमजीचा विटॅमिन के आहे ते बघूनच तुम्हाला विटॅमिन के द्यायचं आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर सिरिंज वगैरे तुम्ही ऑब्विसली ठेवता. तर या गोष्टी मी तुम्हाला
किट मध्ये दाखवल्या. त्याच्या सोबतच तुम्हाला लॅरिंगोस्कोप असायला पाहिजे, है ना. लॅरिंगोस्कोप कशासाठी? जर बाळ अंबू बॅगनी तुमचा रेसिसिटेट होत नाहीये, रिवाईव्ह होत नाहीये, तर तुम्हाला लॅरिंगोस्कोप लागतील, निओनॅटल. तर लॅरिंगोस्कोप नेहमी दोन सायझेस मध्ये येतात, ते त्याची पण ब्लेड 0-0 आणि 0, है ना. 0-0 छोटा असतो प्रीटर्म साठी आणि 0 फुल टर्म साठी. एंडोट्रकियल ट्यूब्स पण पाहिजे, त्या पण 2.5 mm, थोडी टू मोठी एम 3 mm आणि 3.5 mm. तर तीन सायझेस मध्ये एंडोट्रकियल ट्यूब सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे, है ना. बाळाच्या वेट नुसार आपण एंडोट्रकियल ट्यूब यूज करतो. ठीक आहे, तर हे ऍडव्हान्स रेसिसिटेशन साठी तुमच्याकडे असायला पाहिजे. हे क्लिअर आहे सगळ्यांना? किट काय सांगितलं मी, काय काय त्याचं कंपोजिशन आहे? ओके. तर आता आपण जाऊया बाळाच्या ऍक्च्युअल केअरकडे, है ना, न्यूबॉर्न केअरकडे. तर मला सांगा, जसंच बाळ डिलिव्हर झाली म्हणजे सेकंड स्टेज ऑफ लेबर ना. सेकंड स्टेज ऑफ लेबर काय आहे? फुल डायलिटेशन होण्यापासनं सर्विक्स फुल डायलेटेड झालं म्हणजे ऑलमोस्ट 10 सेंटीमीटर डायलेट झालं, तर बाळ डिलिव्हरी होईपर्यंत काय आहे? सेकंड स्टेज ऑफ लेबर आहे. तर आता तुम्ही सेकंड स्टेज कंप्लीट केली म्हणजे बाळाची डिलिव्हरी कंप्लीट केली, तर न्यूबॉर्न केअर काय काय प्रोव्हाइड कराल त्या बाळाला? झाल्या झाला काय कराल? जना सिस्टर म्यूट आहे, बाकीचे परत व्हिडिओज क्लोज करून बॅकग्राऊंड मध्ये बसले आहे. सक्शन करायला लागतं आधी सर. अच्छा, मला सांगा, रुटीन सक्शनिंग इंडिकेटेड आहे का? प्रत्येक न्यूबॉर्न मध्ये सक्शन करायचं का, काय वाटतं? क्राय नाही केलं तर, जे क्राय तर केलं तर आपोआपच हे होत आहे ना हा, बेबी. तर प्रत्येक न्यूबॉर्न मध्ये सक्शनची गरज नाही, है ना. म्हणजे रुटीन सक्शनिंग आपण ज्याला बोलतो की बाळ झालं सक्शन करा, बाळ झालं सक्शन करा, ही करायची गरज नाही. तर इंडिकेशन आहे, गरज आहे, सिक्रिशन्स आहे, तर मात्र आपल्याला सक्शनिंग करावं लागेल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, रुटीन सक्शनिंग ही इंडिकेटेड गाईडलाईन नुसार नाही. तर प्रत्येक न्यूबॉर्न मध्ये तुम्हाला सक्शन करायची गरज नाही. तर बरोबर तुम्हाला सक्शनिंग करावं लागेल जर गरज आहे. झाल्या झाल्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बाळाचा सेक्स आणि टाइम ऑफ बर्थ नोट डाऊन करणे किंवा सांगणे महिलेला, की तुम्हाला मेल बेबी झालेला आहे किंवा फिमेल बेबी झालेला आहे. म्हणजे जी वुमन आहे आणि बर्थ कंपेनियन जे सोबत नातेवाईक आहे त्यांना सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल की कुठलं बेबी बॉर्न झालेलं आहे, मेल किंवा फिमेल, आणि त्याचा टाइम तुम्हाला बोलावा लागेल की 2:50 2:55. तर फर्स्ट स्टेप इज नोट दी सेक्स अँड टाइम ऑफ बेबी. ओके, कळत आहे का सगळ्यांना? ठीक आहे. दुसरी इम्पॉर्टंट स्टेप आहे बाळाची प्लेसमेंट. आता बाळाला तुम्ही बाहेर काढलं, डिलिव्हर केलं, बाळाला ठेवायचं कुठे आता? काय वाटतं कोणाला? कुठे ठेवायचं बाळाला? ट्रे मध्ये घ्यायचं, ट्रे मध्ये घेऊन लगेच वार्मर मध्ये शिफ्ट करायचं, की पकडून ठेवायचं? वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या. हा, काय बोलले जना सिस्टर? सर, आता म्हणजे आपण दोन प्रकारे हे बेबी आईच्या म्हणजे ह्याच्यावरती देतात काही जण, काही जण बरोबर. ट्रे मध्ये घेतात. बरं. दोन्ही पद्धतीने करतायत. अच्छा, तर ट्रे मध्ये घेणं हे इंडिकेटेड नाही, तर बाळाला ट्रे मध्ये घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. जर बाळ रडलं किंवा नाही रडलं तर आधी त्याच्या आईच्या ऍब्डोमन वर ठेवायचं. ठीक आहे. ऍब्डोमन वर ठेवूनच आपल्याला डिसाईड करायचं आहे की ऍब्डोमन वर मॅनेज होईल. जर ऍब्डोमन वर ठेवून सुद्धा बाळ ट्राय करत नाहीये, तर मात्र मग बाळाला वार्मर मध्ये शिफ्ट करतो. बाळाला लगेच वार्मर मध्ये शिफ्ट करायची गरज नाही. तर का बरं ऍब्डोमन वर ठेवतो? बाळाला ऍब्डोमन वर ठेवताना नेहमी उलट ठेवायचं आहे, है ना, प्रोन पोझिशन मध्ये, जेणेकरून बाळाचे सिक्रिशन्स बाहेर येतील. तर बाळाला नेहमी आईच्या ऍब्डोमन वर ठेवायचं आहे, है ना. कशासाठी? एकतर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, है ना, म्हणजे बाळ गरम राहील, आई आणि बाळामध्ये बॉन्ड तयार होईल, आणि ब्रेस्ट मिल्क सिक्रीट व्हायला सुद्धा मदत होईल त्यामुळे, है ना. तर बाळाला ट्रे मध्ये घेऊन किंवा बाळाला लगेच वार्मर मध्ये शिफ्ट करायचं नाही. हॅलो, सॉरी, आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी कट झाली माझी. ठीक आहे, त्याच्यामुळे डिस्टर्बन्स झाला. तर मी सांगत होतो तुम्हाला, बाळाची प्लेसमेंट ही नेहमी
मदर्स वर करायची आहे. बाळाला वार्मर मध्ये शिफ्ट करायची लगेच गरज नाही. जर बाळ रडत नसेल वर घेऊन सुद्धा, बाळाला ड्राय करून सुद्धा, त्या केसमध्ये आपण बाळाला लगेच मग वार्मर मध्ये घेऊन, पण बाळाला आधी आईच्या वर ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट आहे, बाळाला आईच्या वर ठेवल्यानंतर लगेच 10 सेकंदामध्ये तो ड्राय व्हायला पाहिजे, है ना. तर ज्या 2 शीट आपण वार्मर मध्ये ठेवलेल्या आहे, तर एका शीटनी आपल्याला बाळाला पूर्णपणे ड्राय करायचं आहे, आणि ती शीट बाजूला ठेवून दुसऱ्या प्रीवॉर्म शीटने बाळाला आपल्याला कव्हर करून तसंच आईच्या पोटावरच ठेवायचं आहे. तरी तिसरी स्टेप, पहिली स्टेप काय होती? नोट द टाइम अँड सेक्स ऑफ बेबी. दुसरी स्टेप होती बाळाला आईच्या वर ठेवायचं आहे, डिलिव्हर करायचं आहे. तिसरी स्टेप, लगेच बाळाला ड्राय करून कव्हर करायचं आहे, म्हणजे बाळ थंडा पडणार नाही. आता चौथी स्टेप आहे कॉर्ड कटिंग. मला सांगा, कॉर्ड कट करायला पाहिजे का लगेचच? झाल्या झाल्या काय वाटतं? कोण कोण करतं लगेच कॉर्ड कटिंग, इमिजिएट कॉर्ड कटिंग? नाही सर, एक नाही. 5 ते 10 मिनिटं थांबून. अच्छा, 5 ते 10 मिनिटं थांबायची तर गरज नाही, पण जी गाईडलाईन आहे त्याच्यानुसार 2 ते 3 मिनिटं थांबायची आहे. ठीक आहे, 1 ते 3 मिनिटं साधारणतः. पण आता आपण बाळाला आईच्या वर ठेवलं, बाळाला ड्राय केलं, ड्राय केल्यानंतरही बाळ रडत नाहीये, तर त्या केसमध्ये आपण लगेच कट करू आणि बाळाला मध्ये घेऊन जाऊ. त्या केसमध्ये आपण 1 ते 3 मिनिटाची वाट बघणार नाही. पण बाळाला आपण आईच्या वर ठेवलं, बाळाला ड्राय केलं, बाळ श्वास घेतोय, क्राय करतोय, तर 1 ते 3 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे. किती मिनिट? 1 to 3 मिनिट्स. ठीक आहे. का बरं 1 to 3 मिनिट्स? कारण त्या 1 to 3 मिनिट्स मध्ये कॉर्ड मध्ये जे ब्लड असेल, अराउंड 80 ml ऑफ ब्लड, ते बाळाच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होईल, आणि जे बाळासाठी समोर लाभदायक होईल. तर म्हणून कॉर्ड कटिंग ही नेहमी 1 मिनिटाच्या नंतर आणि 3 मिनिटापर्यंत करायची आहे, है ना. साधारणतः 80 ml ऑफ ब्लड इज ट्रान्सफर टू बेबीज बॉडी. ठीक आहे. 3 मिनिटानंतर जर एक्झॅक्टली कधी कापायची 1 ते 3 मिनिट मध्ये? जेव्हा कॉर्डची पल्स थांबेल किंवा कॉर्ड ही वाईट दिसेल, पांढरी दिसायला लागेल, त्या कंडिशन मध्ये तुम्हाला कॉर्ड कटिंग करायची आहे. ठीक आहे. आता ते 1 मिनिटात पण होऊ शकतं, 2 मिनिटात पण होऊ शकतं, किंवा 3 मिनिटात पण होऊ शकतं. 3 मिनिटाच्या समोर थांबायची गरज नाही. ठीक आहे. मॅक्सिमम टाइम किती आहे कॉर्ड कटिंगचा? 1 to 3 मिनिट्स. याला काय बोलतो आपण? डिलेड कॉर्ड कटिंग, है ना. म्हणजे ज्याच्यामध्ये कॉर्ड ही 1 to 3 मिनिट्स मध्ये कट केली जाते. क्लिअर आहे का सगळ्यांना? माझा आवाज येतोय? तुझा तुझं ते हो हो, येतोय. ठीक आहे. तर मी तुम्हाला कॉर्ड कटिंग ही लेट करायची आहे. बट जर बाळ क्राय करत नाहीये, बाळ व्यवस्थित श्वास घेत नाहीये, त्या केसमध्ये बाळाची कॉर्ड ही इमिजिएटली कट करून बाळाला तुम्हाला रेसिसिटेशन साठी वार्मर मध्ये शिफ्ट करायचं आहे. अदरवाईज 1 ते 3 मिनिट्स तुम्हाला वाट बघायची आहे. आता नेक्स्ट स्टेप येते, बाळाची ब्रेस्ट फिडिंग कधी व्हायला पाहिजे, है ना. हायपोग्लायसिया होऊ नये म्हणून ब्रेस्ट फिडिंग ही लवकरात लवकर व्हायला पाहिजे. मग किती वेळात व्हायला पाहिजे ब्रेस्ट फिडिंग? विदिन 1 hour विदिन 1 आवर. डिलिव्हरी. तर आयडियली विदिन हाफ अन आवर. आणि त्याच्यामध्येही जितक्या लवकर पॉसिबल आहे तितक्या लवकर, है ना. विदिन 1 आवर मध्येही जितक्या लवकर तुम्हाला पॉसिबल आहे, 20 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये, तितक्या लवकर ब्रेस्ट फिडिंग ही व्हायला पाहिजे. काय फायदा आहे बरं ब्रेस्ट फिडिंग लवकर करण्याचा? मदरचं ब्लड म्हणजे ब्लिडिंग वगैरे होत असेल तर ते लगेच कंट्रोलमध्ये येतं. बरोबर. प्लस बाळामध्ये आणि आईमध्ये बॉन्डिंग साठी हे आहे, आणि सिक्रिशन्स लवकर तयार होतात. बरोबर. ब्रेस्ट तर लवकर दूध ब्रेस्ट फिडिंग सुरू केल्यामुळे बाळही चांगल्या प्रकारे फीड होईल, कारण तो ऍक्टिव्ह असेल, आणि मदरमध्ये सुद्धा नॅचरली ऑक्सिटोसिन रिलीज होईल शरीरामध्ये, ज्याच्यामुळे युट्रस कडक व्हायला मदत होईल आणि पीपीएच पासून वाचवायला मदत होईल, म्हणजे ब्लिडिंग होण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ पीपीएस साठी सुद्धा अर्ली ब्रेस्ट फिडिंग ही इम्पॉर्टंट आहे. काय तर भले आपण 1 तास बोलतो, पण त्याच्यामध्येही लवकरात लवकर फिडिंग ही सुरू व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट आहे ब्लिडिंग होऊ नये म्हणून विटॅमिन के चा डोस. कारण बाळाच्या शरीरामध्ये कॉर्ड पासून जे विटॅमिन के भेटतं त्याची क्वांटिटी खूप कमी असते, त्याच्यामुळे आपल्याला सप्लिमेंट ऑफ विटॅमिन के द्यावं लागतं. तर किती डोस द्यायला पाहिजे विटॅमिन के चा? 0.5. आता वेट नुसार 0.5 वेटनुसार किंवा 1 mg. तर आयडियल डोस काय आहे? बऱ्याच ठिकाणी आधी कसं होतं,
2 किलोच्या आत आणि 2 किलोच्या वरती. पण आता जे गाईडलाईन आहे त्याच्यानुसार 1 किलोच्या कमी असेल तर 0.5 mg द्यायचं आहे. आणि 1 किलोच्या वरती जर बाळ आहे, म्हणजे 1.5 किलो, 2 किलो, 2.5 किलो, तर कम्प्लीट 1 mg विटॅमिन के इंट्रामस्क्युलर थायवर एका तासाच्या आत लावायचा आहे. ठीक आहे. तर विटॅमिन के चा डोस हा बाळाच्या वेट नुसार दिला जातो, टर्म नुसार नाही. है ना, प्रीटर्म आहे म्हणून 0.5 आणि फुल टर्म आहे म्हणून 1 mg असं नाही. विटॅमिन के चा डोस हा नेहमी बाळाच्या वेट नुसार डिसाईड करायचा आहे. म्हणून तुम्हाला बघायचं आहे की तुमच्याकडे जे विटॅमिन के चे अँप्युल्स आहे ते 0.5 mg चे आहे, 1 mg चे आहे की 10 mg चे आहे, आणि त्याच्यानुसार तुम्हाला डोस डिसाईड करायचा आहे. म्हणून विटॅमिन के द्यायच्या आधी एकदा बाळाचं वेट चेक करायचं साधारणतः, आणि मग विटॅमिन के द्यायचं. नंतर येतं बाळाचं हेड टू टो एक्झामिनेशन. बाळाला पूर्णपणे हेड टू टो चेक करायला पाहिजे. कशासाठी चेक करायला पाहिजे? कशासाठी? बाळामध्ये काही ॲनामली anomalies वगैरे नाहीये ना ते व्हेरी गुड. बघण्यासाठी. तर बाळामध्ये कुठल्याही विकृती ज्या असतात, कंजेनायटल डिफॉर्मिटी किंवा कंजेनायटल अॅनोमॉली ज्या असतात, जन्मजात विकृती, ती रूल आउट करायसाठी बाळाला एखादा फ्लॅट सरफेसवर ठेवून दोन्ही बाजूनी हेड टू टू आपल्याला चेक करायचं आहे. कोणी बघितलं आहे का अशी कंजेनायटल अॅनोमॉली कुठली? नाही, आता हल्ली तर फारच म्हणजे नसते. बरं. जसं काय काय असू शकतं, क्लेफ्ट लिफ्ट, है ना, लिफ्ट लिफ्ट फाटलेले ओठ, फाटलेला ताडू, क्लब फीट, है ना, पायामध्ये डिफॉर्मिटी, कधी कधी 6 फिंगर्स असतात, है ना, पोलिडॅक्टिली, कधी कधी बोट चिपकलेले असतात, सिनडॅक्टिली ज्याला आपण बोलतो, है ना, अॅनल ओपनिंग आहे, जेनायटल्स आहे, है ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला, स्पायना बायफिडा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा रूल आउट करायच्या आहे. आणि जर गरज असेल तर तुम्हाला स्पेशलाइज्ड केअर प्रोव्हाइड करायचं, म्हणजे स्पेशलिस्टला तुम्हाला कॉल करावा लागेल, है ना, त्यानुसार. तर बाळाला एकदा चेक करणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा पॉइंट आपण तसाही बघतोच बाळ जेव्हा डिलिव्हर होते. पण हा पॉइंट मी का ऍड केला शेवटी, कारण जेव्हा तुम्ही असेसमेंट द्याल, असेसरला हा पॉइंट सांगणं आवश्यक आहे की सर आम्ही किंवा मॅडम जे कोणी असतील, आम्ही बाळाला पूर्णपणे एकदा तपासतो, कुठलीही विकृती वगैरे नाही याच्यासाठी. तर तेव्हा त्यांना कळेल की तुमच्या दिमागात आहे की बाळाला आपल्याला एक्झामिन करायचं आहे. आपण करतो, पण जर तुम्ही असेसरला सांगितलं नाही हा पॉइंट, तर अननेसेसरी तुमचा हा न्यूबॉर्न केअरचा स्कोर 0 होईल एका गोष्टीमुळे. सर, म्हणून हा पॉइंट. हा बोला. एक्झामिनेशनचे मेन पॉईंट काय आहेत सर? एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला एवढी गोष्ट सांगायची आहे की हेड टू टो, बाळाला फ्लॅट सरफेसवर ठेवून हेड टू टो एक्झामिन करायचं आहे. ते तुम्हाला विचारतील की काय काय बघणार तुम्ही बाळामध्ये, है ना, एक्झामिनेशन मध्ये. ओके. किंवा कुठल्या डिफॉर्मिटी तुम्ही बघितल्या आहे का, तर क्लेफ्ट लिप तुम्ही बोलू शकता, क्लेफ्ट पॅलेट आहे जे युजली आपण बघतो, क्लब फीट आहे, है ना, त्याच्यानंतर पॉलिडेक्टली म्हणजे एक्स्ट्रा फिंगर, सिनडिक्टली, जॉईंट फिंगर, है ना, अॅनल ओपनिंग, है ना, जेनाइटल्स, या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. हेच विचारलं होतं तुम्ही? येस. हा. तर बेसिकली तुम्हाला जे अ, गोष्टी युजली दिसतात त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की या गोष्टी आपण बघून डॉक्टरने इन्फॉर्म करू. ठीक आहे, एक मिनिट. हा. तर आपण बेसिकली 8 गोष्टी याच्यामध्ये बघितल्या, 8 ते 9. तर नोट द टाइम अँड सेक्स ऑफ बेबी, डिलिव्हर द बेबी ऑन मदर्स ॲबडोमेन फॉर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, इमिजिएटली ड्राय द बेबी अँड व्रॅप द बेबी युझिंग प्रिवॉर्म शीट, आणि हे 10 सेकंड मध्ये व्हायला पाहिजे. कॉर्ड कटिंग ही डिलेड व्हायला पाहिजे 1 to 3 मिनिट्स मध्ये. विटॅमिन के हे वेटनुसार द्यायचं आहे. 1 केजी पेक्षा कमी असेल तर 0.5 mg, आणि 1 केजी पेक्षा जास्त असेल तर 1 mg ऑफ विटॅमिन के. बाळाचं हेड टू टो एक्झामिनेशन फॉर कंजेनायटल एनमोली, आणि ब्रेस्ट फिडिंग ही विदिन अवर व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामध्येही ऍज अर्ली ॲज पॉसिबल, जितकं लवकर तुम्हाला करता येईल तितकी लवकर करायला पाहिजे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इसेन्शियल न्यूबॉर्न केअर, म्हणजे बाळाने ट्राय केला आहे तर आपल्याला या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहे. आता आपण बघूया बाळाने ट्राय केलं नाही तर काय करणार. या केसमध्ये तर तुम्ही काय एकच करणार? मिनिट, ऑक्सिजनचं केलंच नाही आपण. हॅलो. हा सर. हा, काय बोलत होते सिस्टर तुम्ही? सर ऑक्सिजनचा एक मला वाटतं की म्हणजे माझा प्रश्न आहे
हम्म. ऑक्सिजन सगळ्या बेबींना आपण लावायचं की म्हणजे जर गरज आहे सायनोसिस वाटते तरच? सायनोसिस वाटते तरच लावायचं है ना. बाळ अदरवाईज जर नाही. स्वतः श्वास घेतोय, रेस्पिरेशन चांगलं आहे, हार्ट रेट चांगला आहे, तर लगेच ऑक्सिजन लावायची गरज नाही. ठीक आहे. तर आपण ते बघूया आता. आपण जो स्टँडर्ड सर बघतो न्यूबॉर्न हा बोला. सर जर बेबीचे ऑक्सिजन लेवल कमी असेल तर? तर लावायचं. बेबीची ऑक्सिजन लेवल कमी असेल तर तुम्हाला सायनोसिस दिसेल, बरोबर. बाळाचे नेल्स, फिंगर्स, टंग, लिप्स तुम्हाला ब्ल्यू दिसेलच जर बाळ डिसॅच्युरेटेड आहे या. है ना. तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑक्सिजन लगेच लावायचा आहे है ना. बट बाळ ओके सर. नॉर्मल श्वास घेतोय, सॅच्युरेशन चांगलं आहे, हार्ट रेट चांगला आहे, बाळाचे मुवमेंट चांगले आहे, बाळाचा श्वास चांगला आहे, त्या केसमध्ये तुम्हाला लगेच ऑक्सिजन लावायची गरज नाही है ना. इव्हन सक्शन करायची पण गरज नाही, जसं मी सांगितलं तुम्हाला रुटीन. ठीक आहे. आता आपण बघूया बाळ नाही रडलं तर काय है ना. आता कोणत्या कोणत्या बाळाला रेसिसिटेशनची गरज लागेल? तर बाळ क्राय करत नाहीये आफ्टर डिलिव्हरी, किंवा बरोबर क्राय करत नाहीये, गास्पिंग आहे है ना, किंवा बाळाचा हार्ट रेट तुम्हाला खूप स्लो लागतोय, किंवा बाळाचा कलर तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही, सायनोसिस आहे है ना. फिंगर्स, नेल्स, लिप्स, टंग, एक्स्ट्रीमिटीज तुम्हाला ब्ल्यू दिसत आहे, किंवा बाळाचे मुवमेंट चांगले नाहीये है ना, बाळाचे फ्लेक्शन एक्सटेन्शन बरोबर नाहीये. तर या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? रेसिसिटेशन, NBR ज्याला आपण बोलतो न्यूबॉर्न रेसिसिटेशनची सुरुवात करावी लागेल. ठीक आहे. तर युजली आपण जसं आता बघितलं, प्रत्येक बाळाला डिलिव्हरी केल्यानंतर आपण आईच्या ऍब्डोमनवर ठेवतोय. तर काय करायचं या केसमध्ये? बाळाला ऍब्डोमनवर तर घ्यायचंच आहे, बाळाला लगेच ड्राय करायचं आहे आणि त्याला कव्हर करायचं. आपण जेव्हा बाळाला ड्राय करतो तेव्हा आपण त्याला काय करतोय? स्टिम्युलेट सुद्धा करतोय है ना, बाळाला रब सुद्धा करतोय. तर बाळाला रब करताना जर बाळ श्वास घ्यायला लागला किंवा क्राय करायला लागला तर आपण बाळाला वार्मर मध्ये घेणार नाही. पण बाळाला ड्राय करताना, क्लीन करतानाही बाळ श्वास घेत नाही आहे किंवा क्राय करत नाहीये, तर अशा बाळांना आपण लगेच वार्मर मध्ये शिफ्ट करणार. आता वार्मर मध्ये शिफ्ट करून तुम्हाला काय करायचं आहे? तर मी एकदा प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवतो, याच्यामध्ये तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. ठीक आहे. तर जसं आपण आता बघत होतो, हे आपण ऑलरेडी बघितलं सुरुवातीलाच. हा. तर इथे बघा, जसं आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूबॉर्न रेसिसिटेशनचा जो गोल्डन मिनिट आहे तो आहे 1 मिनिट आफ्टर डिलिव्हरी ऑफ बेबी. म्हणजे बाळ जन्मल्यानंतर जो 1 मिनिट आहे त्याला आपण बोलतो गोल्डन मिनिट. आणि त्या 1 मिनिटामध्ये आपल्याला रेसिसिटेशनच्या सगळ्या स्टेप्स कंप्लीट करायच्या आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बाळाला आपल्याला रिवाईव्ह करण्यामध्ये मदत होईल जर 1 मिनिटामध्ये आपण सगळ्या स्टेप्स प्रॉपरली करू शकलो. तर त्या 1 मिनिटामध्ये पहिल्या 30 सेकंड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर पहिल्या 30 सेकंड मध्ये तुम्हाला बाळाला ड्राय करायचं आहे आईच्या ऍब्डोमनवर ठेवून. आणि बाळ ड्राय केल्यानंतरही क्राय करत नाहीये, तर तुम्हाला कॉर्ड ही लगेच कट करायची आहे. तर 2 स्टेप तुमच्या या आईच्या ऍब्डोमनवर होईल है ना, ड्राईंग द बेबी आणि कटिंग दी कॉर्ड. आता या 30 सेकंड मध्ये तुम्हाला वार्मर मध्ये 4 स्टेप्स करायचे आहे. आईच्या ऍब्डोमनवर तुम्ही 2 स्टेप्स केल्या, डी आणि सी म्हणजे ड्राईंग, आणि सी म्हणजे कॉर्ड कटिंग. वार्मर मध्ये तुम्हाला पहिल्या 30 सेकंड मध्ये 4 स्टेप्स करायचे आहे. तर त्या स्टेप्सला शॉर्ट फॉर्म काय आहे, निमोनिक्स काय आहे? PSSR. काय आहे? PSSR है ना. तर पहिल्या पीचा अर्थ आहे पोझिशन द हेड ऑफ बेबी. तर कसं करणार हेडला पोझिशन? जे मी तुम्हाला शोल्डर रोल दाखवला होता, तो शोल्डर रोल बाळाच्या शोल्डरच्या खाली लावायचा. जर तुम्ही फोटो बघाल, काय केलेलं आहे मी त्या फोटोमध्ये, शोल्डर रोल हा शोल्डरच्या खाली ठेवलेला आहे. बऱ्याच ठिकाणी स्टाफ काय करतात, शोल्डर रोल हा कुठे ठेवतात? नेकच्या ठिकाणी. तर शोल्डर रोल हा नेहमी शोल्डरच्या खाली ठेवायचा, हे लक्षात ठेवा. याच्यामुळे काय होईल, शोल्डर रोलला आपण जर शोल्डरच्या खाली ठेवलं तर कुठली पोझिशन येईल? हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट है ना. हेड खाली जाईल आणि चिन थोडी वरती येईल, आणि आपले जे एअरवेज आहे ते एका डायरेक्शन मध्ये येतील है ना. अलाइनमेंट होईल एअरवेजचा, ज्याच्यामुळे बाळाला आपल्याला एअरवेज करायला किंवा व्हेंटिलेट करायला मदत होईल. तर पहिली स्टेप काय आहे? पी, पोझिशन द हेड ऑफ बेबी. किती जाड पाहिजे? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, 2 ते 2.5 सेंटीमीटर जाड. आता काय होतं, कधी कधी आपण शोल्डर खूप मोठा बनवला, एवढा मोठा,
आणि जेव्हा तुम्ही शोल्डर रोल तो शोल्डरच्या खाली ठेवाल तर बाळाची मान एकदम हायपर एक्सटेंड होईल, खूप खाली जाईल. किंवा जर तुम्ही खूप छोटा बनवला तर बाळाची मान खालीच जाणार नाही, है ना. तर आपण जेव्हा शिंक देतो किंवा कुठलाही श्वास घेतो आपली मान थोडी मागे जाते की नाही, है ना, अशी जाते ना थोडी मागे. तर जेवढी मान आपली मागे जाते शिंक करताना किंवा श्वास घेताना सुगंध घेताना, तेवढीच बाळाची मान ही मागे जायला पाहिजे. म्हणून या पोझिशनला आपण बोलतो स्निफिंग पोझिशन, शिंकेवाली पोझिशन. ठीक आहे. तर हलकीशी मान बाळाशी ही खाली जायला पाहिजे, खूप अशी लटकायला नको. हे क्लिअर आहे का? पी, पोझिशन द हेड युझिंग शोल्डर रोल. पण किती शोल्डर रोल? 2 ते 2.5 सेंटीमीटर जाडीचा शोल्डर रोल, ज्याच्यामुळे मानेचं स्लाइट एक्सटेन्शन होईल. खूप हायपर एक्सटेन्शन नको किंवा फ्लेक्शन नको, म्हणजे मान वर पण नको यायला. ठीक आहे. तर हा झाला पी. बघा मी आत्ताही ऑक्सिजन लावलेला नाहीये बाळाला. ठीक आहे. फक्त बेसिक स्टेप्स फॉलो करतोय. एस म्हणजे काय आहे? सक्शन. जर पीएसएसआर मधला दुसरा एस काय आहे? सक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पहिले सक्शन एम म्हणजे माउथ, जे आपण 5 to 6 सेंटीमीटर डीप करू. आणि त्याच्यानंतर एन म्हणजे जे आपण 1 to 2 सेंटीमीटर डीप करू, म्हणजे एम फॉलोड बाय एन. असं सक्शनिंग तुम्हाला करायचं आहे. तिसरी स्टेप आहे एस मधली, स्टिम्युलेशन. म्हणजे बाळाला एका कडावर करून तुम्हाला काय करायचंय? 2 ते 3 वेळा जेंटल रब करायचं आहे. 2 ते 3 वेळा पाठीला घासायचं आहे. बाळाला मारायचं नाहीये पाठीवर, लक्षात ठेवा. सॉरी. तर तिसरा स्टिक एस काय आहे? स्टिम्युलेशन. बाळाला एका कडेवर करून तुम्हाला 2 ते 3 वेळा जेंटली रब करायचं आहे. पाठीवर मारायचं नाहीये किंवा हिट करायचं नाहीये, तर तुम्हाला 2 ते 3 जेंटल स्टिम्युलेटरी मुवमेंट्स द्यायचे आहे. आणि आर चा अर्थ आहे रिपोझिशन. म्हणजे बाळाला आपण तसंच शोल्डर रोलवर परत रिपोझिशन करू. कळालं का सगळ्यांना? पीएसएसआर, पीएसएसआर क्लिअर झाला काही? किती सेकंदात केला आपण? वरती बघा, फर्स्ट 30 सेकंद, जो एक गोल्डन मिनिट आहे 1 मिनिट, त्याच्या पहिल्या 30 सेकंड मध्ये आपण काय काय केलं? बाळाला ड्राय केलं, कॉर्डला कट केलं, बाळाला वारंवार मध्ये शिफ्ट करून काय केलं? पीएसएसआर, पोझिशन द हेड युझिंग शोल्डर रोल. मग सक्शन केलं, त्याच्यानंतर बाळाला स्टिम्युलेट केलं, आणि त्याच्यानंतरही बाळ रडला नाही तर बाळाला आर म्हणजे रिपोझिशन केलं. तर रिपोझिशन मध्ये, सॉरी, काय सांगितलं तुम्ही? रिपोझिशन मध्ये शोल्डर रोल हा काढायचा नाहीये, शोल्डर रोल हा ठेवायचा आहे. मी ऑक्सिजन लावलंय का इथे? कोणी बघितलं का? मी ऑक्सिजन लावलंय का आतापर्यंत बाळाला? बाळाने क्राय केलं नव्हतं, बाळ श्वास घेत नव्हता, पण बाळाला मी ऑक्सिजन लावलंय का? नाही. तर पहिल्या 30 सेकंड मध्ये सुद्धा मी बाळाला ऑक्सिजन लावलं नाही. जे आपले रूम ऑक्सिजन आहे 21% हवेमध्ये, त्याच ऑक्सिजन मध्ये मी बाळाला व्हेंटिलेट करतोय. बरोबर? बघितलं का मी ऑक्सिजन लावलंय का बाळाला आतापर्यंत? नाही, है ना. नाही. बेसिक स्टेप्स करताना तुम्हाला, इनफॅक्ट पहिला जो 1 मिनिट आहे गोल्डन मिनिट, तिथे तुम्हाला ऑक्सिजन लावायची गरज नाही. आपण पुढचे 30 सेकंड आता बघूया. या पीएसएसआर नंतर जर बाळ श्वास घ्यायला लागला किंवा क्राय करायला लागला तर तुम्ही पुढे अंबुबॅग लावणार का बाळाला? गरज नाहीये, है ना. पण या 30 सेकंड नंतरही बाळ जर श्वास घेत नाहीये किंवा ट्राय करत नाहीये, तर तुम्हाला काय करायचं आहे? अंबुबॅग सुरू करायची आहे. ठीक आहे. पहिल्या 30 सेकंड नंतर आपण पुढचे 30 सेकंड बघतोय. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, बाळ प्रीटर्म असेल तर 0 साईजचा मार्क्स घ्या, फुल टर्म आहे तर 1 साईजचा मार्क्स घ्या, है ना. मार्क्स पकडताना असा पकडायचा नाहीये, है ना, असा. मार्क्स पकडताना याला रिम बनवायची अशी बोटांची, आणि असा रिम म्हणजे कम्प्लीट मार्क्स आणि फेस मध्ये एअरटाईट सील बनायला पाहिजे, म्हणजे कुठूनच लिकेज राहणार नाही. त्याच्यानंतर बाळ प्रॉपर व्हेंटिलेट होईल. तर तुम्हाला रिम बनवून मार्क्स पकडायचा आहे. तर कुठे लागायला पाहिजे मार्क्स? नाकाची ब्रीच आणि हनुवटीची ब्रीच, एवढंच तुमचं मार्क्स यायला पाहिजे. डोळ्यापर्यंत मार्क्स जायला नको. बरोबर? माझा आवाज येतोय का? माझ्याकडे थोडं इलेक्ट्रिसिटी डिस्टर्बन्स आहे. आवाज येतोय का? आवाज येतोय?
हा, येतोय मगाशी ब्रेक. आता येतोय. मध्ये मध्ये माझी इलेक्ट्रिसिटी ऑन ऑफ होते ऍक्च्युली. ठीक आहे. तर पुढच्या 30 सेकंड मध्ये आपण काय करणार आहोत, जसं मी तुम्हाला सांगितलं, PSSR नंतर बाळ श्वास घेतोय, क्राय करतोय, तर बाळाला आपण मदर साईडला शिफ्ट करू, ब्रेस्ट फिडिंग करू, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देऊ, है ना, विटॅमिन के लावू. पण पहिल्या 30 सेकंड नंतर म्हणजे PSSR नंतरही बाळ श्वास घेत नाहीये किंवा क्राय करत नाहीये, तर आपल्याला अंबू बॅग सुरू करायचा आहे. तर अंबू बॅग करताना काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला जसं मी सांगितलं माउथ आणि नोजला कव्हर करून किती अंबू द्यायचे आहे, 5. अंबू पकडताना काय करायचं, हे 3 बोटं आणि थंब, है ना, 1 2 3 4 5. किती ब्रीथ दिले मी अंबू करताना सुरुवातीला, 5. का बरं 5 ब्रीथ दिले, याला बोलतात व्हेंटिलेटरी ब्रीथ. आणि हे ब्रीथ देताना मला कसं कळेल की माझा अंबू बरोबर होत आहे, माझी ब्रीथ बरोबर आहे, कसं कळेल, काय दिसेल तुम्हाला साईन, बाळाची जी छाती आहे ती काय होईल, वर खाली. जसं तुम्ही अंबू क्लोज केला बाळाची छाती वर जाईल, अंबू सोडाल बाळाची छाती खाली येईल. तर जेव्हा तुम्ही 5 ब्रीथ द्याल, व्हेंटिलेटरी ब्रीथ द्याल, तुम्हाला हे लक्षात द्यायचं आहे की हे करताना बाळाची छाती ही वर खाली होत आहे, म्हणजे चेस्ट मुवमेंट होत आहे. चेस्ट मुवमेंट होत आहे म्हणजे आपलं व्हेंटिलेशन बरोबर होत आहे, अंबू प्रॉपरली होत आहे. आणि वाचलेले पुढचे 30 सेकंद तुम्हाला ऑक्सिजन न लावताच अंबू करायचा आहे. ठीक आहे, ऑक्सिजन लावलं का मी पुढचे 30 सेकंद सुद्धा नाही. तर पहिल्या मिनिटामध्ये ऑक्सिजन लावायची गरज नाही. ठीक आहे. जर तुमचे चेस्ट मुवमेंट होत नाहीये, तुम्ही 5 अंबू केले आणि चेस्ट मुवमेंट तुम्हाला दिसत नाहीये, तर तुम्हाला काय करावं लागेल, कारण शोधावं लागेल की चेस्ट मुवमेंट का होत नाहीये. काय काय कारण असू शकतात, शोल्डर रोल सरकलेला आहे, सिक्रिशन्स आहेत, अंबू तुम्ही बरोबर प्रेस करत नाहीये, अंबूचं प्रेशर बरोबर नाहीये, है ना, किंवा अंबूचा साईज बरोबर नाही, मार्क्सचा साईज बरोबर नाही, तर तुम्हाला एकदा करेक्टिव्ह स्टेप्स घ्यावं लागेल. जर चेस्ट मुवमेंट्स तुम्हाला दिसत नाही आहे, मग त्या करेक्टिव्ह स्टेप्स घेऊन परत तुम्हाला 5 ब्रीथ देऊन चेस्ट मुवमेंट परत चेक करावं लागेल. इथपर्यंत क्लिअर आहे. तर आता आपण बघूया की आपण 5 ब्रीथ दिले, चेस्ट मुवमेंट प्रेझेंट आहे, चेस्ट राईज प्रेझेंट आहे. तर पुढचे 30 सेकंड ऑक्सिजन न लावता आपण ऑक्सिजन हा कंटिन्यू करतोय. तर अंबू जेव्हा तुम्ही कराल, तर अंबू करताना तुम्हाला मोजायचा आहे श्वास 2-3, श्वास 2-3. तर श्वास जेव्हा तुम्ही बोलाल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेस करायचा आहे पूर्ण, त्याला 2-3 मध्ये सोडायचा आहे. हा स्वतः फुगणारी बॅग आहे, सेल्फ इन्फ्लेटेबल आहे, म्हणून काय करायचं आहे, श्वास 2-3, ब्रीथ 2-3 किंवा 1-2-3 असं मोजत तुम्हाला अंबू करायचा आहे. ठीक आहे, ब्रीथ 2-3 बोलू शकता किंवा 1-2-3 असं मोजत तुम्हाला वाचलेले पुढचे 30 सेकंद हा अंबू कंटिन्यू करायचा आहे विदाऊट ऑक्सिजन लावता. इथपर्यंत क्लिअर झाला का 1 मिनिट सगळ्यांना, है ना. आता 1 मिनिट कंप्लीट झाला. आता परत चेक करा, प्रत्येक 30-30 सेकंदाला तुम्हाला बाळाला चेक करायचं आहे रेस्पिरेशन आणि ब्रिथिंग साठी. आता 1 मिनिट कंप्लीट झाला, परत चेक करा बाळ श्वास घेतोय का, क्राय करतोय का. बाळ श्वास घेत असेल, बाळ रेस्पिरेटरी मुवमेंट तुम्हाला दिसत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण काय करत होतो, श्वास 2-3, है ना. तर श्वास 2-3-4, श्वास 2-3-4-5, असं श्वास 2-3-4-5-6-7-8-9-10 असं हळूहळू अंबू तुम्हाला रिड्यूस करून अंबू बंद करायचा आहे, है ना. म्हणजे ग्रॅज्युअली आपण सपोर्ट कमी करतोय आणि बाळ स्वतःचा श्वास जास्त घेतोय, है ना. पण आपले 1 मिनिट कंप्लीट झाला, पण बाळ श्वास घेत नाही आहे, है ना, ब्रीदिंग होत नाहीये. तर आता तुम्हाला काय करायचं, आता तुम्हाला ऑक्सिजन लावायचं आहे अंबूला, स्टार्टिंग फ्रॉम 2 लिटर्स, है ना. आणि सॅच्युरेशन मॉनिटर करा, त्याच्यानुसार तुम्ही अंबूची ऑक्सिजनची मात्रा वाढवू शकता. आणि कधीपर्यंत अंबू करायचा आहे, जोपर्यंत तुमचे पेडियाट्रिशियन येत नाही किंवा बाळ NICU ला रेफर होत नाही किंवा तुमच्या मेडिकल कॉलेजेसला जात नाही, तोपर्यंत अंबूला ऑक्सिजन लावून तुम्हाला अंबू करत राहायचं आहे. पण पहिला जो 1 मिनिट आहे तो विदाऊट ऑक्सिजनच तुम्हाला बाळाला रेसिटेट करायचं आहे. क्लिअर झालं का सगळ्यांना. ह्याचं झालं सर. दुसरी गोष्ट, हा, आता म्हणजे शिफ्ट मध्ये वगैरे असेल तर आपण जास्त रिस्क न घेता इंट्युबेशनच करतो ना बेबींना, म्हणजे बरोबर. अंबूवरती व्यवस्थित नाही गेलं ऑक्सिजन वगैरे तर मग प्रॉब्लेम येऊ येस, नये जर म्हणून तुमचे इंट्युबेशन डॉक्टर करून आले त्या शिफ्ट. की वेळेपर्यंत तर ते इंट्युबेट होईलच. पण या स्टेप्स कधी करणार आपण, आपल्याकडे डॉक्टर अवेलेबल नाहीये त्या 1 मिनिटात.
है ना. आता बाळ तुमचा डॉक्टर डिलिव्हरी करून पेडियाट्रिशियन गेले है ना, आणि लगेच बाळाला काही त्रास होतोय, सायनोज झाला, तर या स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. जर पेडियाट्रिशियन असेल तर ऑब्व्हियसली तुमचा सपोर्टिव्ह केअर राहील आहे ना, सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करणं, अरेंज करणं, रेडी करणं, ते केअर राहील. पण डॉक्टर नाही आहे त्या केसमध्ये बेसिकली तुम्हाला एका मिनिटाचं मॅनेजमेंट यायला पाहिजे है ना. अदरवाईज डॉक्टर लगेचच इंटुबेट करेल किंवा चेस्ट कॉम्प्रेशन सुरू करेल ऍज रिक्वायर्ड है ना. पण ते आपण ट्रेनिंग्स मध्ये ऍड करत नाही, कारण तुमच्याकडनं एवढंच एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, एक मिनिटाचं मॅनेजमेंट. ओके. सोबत सोबत तुम्हाला बाळाचा हार्ट रेट सुद्धा चेक करायचा आहे. हार्ट रेट किती असायला पाहिजे न्यूबॉर्नचा? किती असतो न्यूबॉर्नचा एकशे हार्ट रेट? चाळीस वन ते 100 टू 160. 140 है ना. 140 160, 100 टू 160 असतो. कसाच सांगाल तुम्हाला असे सर हे पण विचारू शकतात की बाळाचा हार्ट रेट तुम्ही कसा चेक कराल रेसिसिटेट करताना. तर तुम्हाला सांगायचं आहे की बाळाच्या कॉर्डला तुम्हाला काय करायचं आहे, 6 सेकंद साठी मोजायचं आहे. किती सेकंद साठी मोजायचा आहे हार्ट रेट हा? 6 सेकंद साठी मोजायचा आहे. 6 सेकंद मध्ये तुम्हाला जेवढी पल्स मिळेल तेवढी तुम्हाला 10 मल्टिप्लाय करायची आहे. फॉर एक्झाम्पल 6 सेकंद मध्ये तुम्हाला 10 मिळाली तर 10 × 10 किती झाली हार्ट रेट? 100 पर मिनिट है ना, जे नॉर्मल पाहिजे, कारण 100च्या वर असायला पाहिजे. 100 टू 160. 6 सेकंद मध्ये फक्त 6 आहे तर किती झाला हार्ट रेट? 6 × 10. ब्रॅडीज का आयडिया झाला बरोबर, कारण हार्ट रेट हा 100च्या कमी आहे. तर इव्हन तुम्हाला असे सर हे पण विचारतील की तुम्ही हार्ट रेट कसा चेक कराल ड्युरिंग रेसिसिटेशन, तर तुम्हाला 6 सेकंद रूल सांगायचा आहे की कॉर्डला आम्ही 6 सेकंद साठी चेक करू. जितकी पल्स तुम्हाला मिळत आहे त्याला आपण 10 मल्टिप्लाय करू, म्हणजे आपल्याला पर मिनिट हार्ट रेट हा मिळेल. ओके. तर मिनिमम किती एक्सपेक्टेड आहे 6 सेकंद मध्ये? 10. तेव्हाच 10 × 10 100 म्हणजे नॉर्मल हार्ट रेट तुम्हाला भेटेल. 6 सेकंड पेक्षा कमी, 10 पेक्षा कमी जर आहे 6 सेकंड मध्ये तर तुम्हाला रेसिसिटेशन हे कंटिन्यू करायचं आहे, कारण बाळ ब्रॅडीकार्डियाक आहे. बरोबर. सगळ्यांना क्लिअर आहे का हे? हो. रिअलमी 6 तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमधनं, ऍक्च्युली तुमचं नाव नाही दिसलं मला. रिअलमी 6 RMX3710 कुठलं हॉस्पिटल आहे? कारण तुमचं मोबाईलचं नाव वरती येतंय. रिअलमी कोणाचा मोबाईल आहे? बाकी शुभम, कालिंदा, आरती, जास्मिनी, प्रिया, क्लिअर आहे तुम्हाला दोन्ही टॉपिक्स है ना, एकतर न्यूबॉर्न केअर आणि हो न्यूबॉर्न रेसिसिटेशन. कळालं का? हो हो ओके सर. ओके. कुठलं हॉस्पिटल आहे तुमचं? रिअलमी तुमचं हो सर. हो सर. कुठलं हॉस्पिटल आहे रिअलमी? तुमचा हँड अप आहे, कुठलं हॉस्पिटल आहे? कुठे गेली रिअलमी? तर याची नोट्स मी कुमटाळे तुम्हाला मल्टी पाठवेल. स्पेशलिस्ट. हा कुठलं हॉस्पिटल? कुमटाळे. अच्छा, कुमटाडे हॉस्पिटल मधनं आलेले स्टाफ आहे. ओके, ठीक आहे. गुड. कुमटाडे हॉस्पिटल तुम्ही लास्ट सेशनला नव्हते बरोबर? येस सर. मी नोट्स पाठवले होते. ठीक आहे, ते एकदा ओव्हरव्ह्यू करा आणि व्हिडिओ जो आहे त्या एकदा बघा. जना सिस्टर काही प्रश्न आहेत? ठीक आहे. तर न्यूबॉर्न रेसिसिटेशनचं पोस्टर, न्यूबॉर्न केअर किटचा चार्ट म्हणजे किटची चेकलिस्ट आणि प्रेझेंटेशन हे मी व्हॉट्सअप ग्रुपला पाठवेल आज. ठीक आहे. तर काही प्रश्न असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता किंवा माझा नंबर आहे सगळ्यांकडे, तुम्ही मला कॉल करू शकता. पुढच्या सेशनमध्ये आपण बघूया पार्टोग्राफ है ना, की लेबर प्रोग्रेसला मॉनिटर कसं करायचं आहे युझिंग टूल, ज्या टूलला आपण बोलतो पार्टोग्राफ. जी शीट आहे, जो आलेख आहे, तो कसा भरायचा तो आपण पुढच्या बुधवारी शिकणार. आणि त्याच शुक्रवारी मग आपला रिव्हिजन क्लास असेल है ना, न्यूबॉर्न केअर, रेसिसिटेशन आणि पार्टोग्राफवर. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग टुडेज क्लास, आणि आपण भेटूया पुढच्या बुधवारी. थँक्यू अनुजा मॅम, दीप्ती मॅम, रुपाली मॅम फॉर अटेंडिंग ऑल द सेशन्स. चला, थँक्यू एव्हरीवन.